नमस्कार. आज आपण बोलणार आहोत बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये कायमच चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री तन्वी कोलतेबद्दल. तन्वी बिग बॉस मध्ये आल्यावर अनेकांना माहीत झाली, पण तिचा इथपर्यंतचा संघर्ष काही सोपा नव्हता आणि आज आपण याच बद्दल व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच फिल्मी मराठी KMW या आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका. नमस्कार, मी रामेश्वरी आणि आपल्या सगळ्यांचं फिल्मी मराठी KMW मध्ये खूप खूप स्वागत. बाबांचा आजारपण, मालिकेत कलाकारांना मिळणारी कमी किंमत आणि तरीही हार न मानणारी जिद्द, या सगळ्या परिस्थितीमधून जात तन्वीने आपला मार्ग हा स्वतः तयार केलेला आहे. तिचा हा प्रवास खरोखरच अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. तन्वी कोलतेचा जन्म एका साध्या कुटुंबात झाला. लहानपणापासूनच तिला अभिनयाची खूप आवड होती. शाळेतल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ती नेहमीच पुढे असायची. नाटक असो, नृत्य असो, भाषण स्पर्धा असो, जिथे स्टेज तिथे तन्वी दिसायची. खरं तर लहानपणीच तिने ठरवलं होतं की मोठं होऊन तिला अभिनय क्षेत्रामध्ये काहीतरी मोठं करायचं आहे. पण स्वप्न पाहणं खूप सोपं असतं आणि ती पूर्ण करणं मात्र तितकंच कठीण असतं. अभिनय क्षेत्रामध्ये यायचं असेल तर खूप संघर्ष करावा लागतो, हे तिला चांगलंच ठाऊक होतं. कॉलेजच्या दिवसामध्ये तन्वीने अनेक ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये खरं तर तिला खूप नकार मिळाले, खूप तिला रिजेक्शन सुद्धा पचवावे लागले. काही वेळा ऑडिशनमध्ये तिला संधी सुद्धा मिळत नसे आणि काही वेळा तुम्ही योग्य नाही असं तिला थेट सांगितलं जायचं. पण तन्वीने कधीही हार मानली नाही, कारण तिला माहीत होतं की प्रत्येक यशस्वी कलाकाराच्या मागे मोठा संघर्ष असतो. ती दररोज स्वतःला सुधारत राहिली, अभिनय शिकली, संवाद कसे बोलायचे, कॅमेऱ्यासमोर कसं वागायचं, हे सगळं तिने मेहनतीने शिकलं आणि हळूहळू तिला छोट्या छोट्या भूमिका या मिळू लागल्या. आणि मराठी मालिकांमध्ये काम करताना तन्वीला अनेक अनुभव आले. काम करता करता तिला इंडस्ट्री कशी चालते हे देखील समजायला लागलं. मालिकेमध्ये काम करणं सोपं नसतं. रोज तासनतास शूटिंग, पटकन संवाद पाठ करणं आणि सतत प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करणं हा मोठा दबाव असतो आणि तन्वीने हा सगळा प्रवास खूप संयमाने पार केला. पण या क्षेत्रात काम करताना तिला एक गोष्ट जाणवली. अनेक वेळा कलाकारांना त्यांच्या मेहनतीनुसार योग्य किंमत ही मिळत नाहीये आणि तिने अनेकदा सांगितलं देखील आहे की कलाकार खूप मेहनत करतात, पण त्यांना योग्य ओळख मिळायला मात्र फार वेळ लागतो. तन्वीच्या आयुष्यात एक असा काळ आला ज्याने तिची खूप परीक्षा घेतली. तो काळ म्हणजे तिच्या बाबांचा आजारपण. घरातील परिस्थिती अचानक खूप बदलली. कुटुंबावर मोठी जबाबदारी आली आणि त्यावेळी तन्वीला मानसिक आणि आर्थिक दोन्ही प्रकारे मजबूत राहावं लागलं. आणि ती म्हणते की तो काळ तिच्यासाठी खूप कठीण होता, पण त्या काळानेच तिला अधिक मजबूत बनवलंय. ती काम करत राहिली, ऑडिशन सुद्धा देत राहिली आणि आपल्या कुटुंबासाठी अगदी खंबीरपणे तन्वी उभी राहिली. कारण आपण पाहतो की अशा संघर्षाच्या काळामध्ये किंवा अशा कठीण काळामध्ये भले भले खचून जातात आणि हार मानतात, पण हार मानेल ती तन्वी कोलते कुठली. तिला माहीत होतं की यश मिळवायचं असेल तर संघर्ष मात्र हा स्वीकारावा लागतो. ती स्वतःवर विश्वास ठेवत राहिली. प्रत्येक नकारानंतर ती आणखी मेहनत करू लागली आणि हळूहळू लोकांना तिचं काम सुद्धा आवडू लागलं. ती सगळीकडे दिसायला लागली आणि तिच्या अभिनयामुळे सुद्धाच आता प्रेक्षकांनी सुद्धा तिला चांगलीच पसंती दिली आहे. आता तिच्या आयुष्यात एक मोठी संधी आली, ती म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 6. बिग बॉस हा फक्त एक रियालिटी शो नाहीये, तर तो कलाकारांना स्वतःला दाखवण्यासाठीचा एक मोठा मंच आहे आणि इथे प्रेक्षकांना खरा कलाकार आणि खरा माणूसही दिसतो. तन्वी कोलतेसाठी ही संधी सुद्धा खूप महत्त्वाची आहे, कारण या शोमुळे तिची ओळख अधिकच लोकांपर्यंत पोहोचू शकली आहे. घरात जाण्याआधी तन्वी म्हणाली होती की बिग बॉसच्या घरामध्ये जास्त स्ट्रॅटर्जी घेऊन जाणार नाही, ती जशी आहे तशीच तिथे सुद्धा राहणार. आणि तिचा विश्वास आहे की प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास यामुळेच लोकांची मनं जिंकता येतात. बिग बॉसच्या घरामध्ये अनेक टास्क, अनेक वाद आणि भावनिक क्षण देखील असतात, पण तन्वी म्हणते की ती प्रत्येक परिस्थितीला धैर्याने अगदी सामोरी जाईल, जसं आजपर्यंत आपण तिला बिग बॉसच्या घरामध्ये पाहतच आलोय. दरम्यान तन्वीच्या आयुष्यात तिच्या कुटुंबाचं देखील खूप मोठं स्थान आहे.
ती अनेक वेळा सांगते की तिच्या कुटुंबाने तिला खूप पाठिंबा दिलाय. स्पेशली तिच्या बाबांच्या आजारपणाच्या काळामध्ये तिने जीवनातील अनेक गोष्टी या अगदी जवळून पाहिलेल्या आहेत. त्यामुळे तन्वी कोलते नेहमीच आपल्या चाहत्यांना एक संदेश देते. स्वप्न मोठी ठेवा, पण त्यासाठी मेहनत करायला मात्र तयार राहा. ती नेहमी म्हणते की प्रेक्षकांचं प्रेम हेच तिचं सर्वात मोठं बळ आहे. आज ती बिग बॉस मराठी 6 सारख्या मोठ्या मंचावर आपली ओळख निर्माण करण्यासाठी अगदी सज्ज आहे. त्यामुळे आता बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरात तन्वी गेममध्ये कुठपर्यंत जाते हे पाहणं सुद्धा आपल्या सगळ्यांसाठीच अगदी मजेशीर राहणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं, तन्वी बिग बॉस 6ची विनर होईल का? तुम्हाला ती कंटेस्टंट म्हणून कशी वाटते, अभिनेत्री म्हणून कशी वाटते, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला तन्वी कोलतेचा हा प्रवास आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.